तर चला, सगळ्यांना श्वास मोजायचे आहेत आणि रेकॉर्ड करून ठेवायचे क्लास सुरू होताना. तर श्वास कसा मोजायचा, श्वास कसा मोजायचा ते मी सांगते. कारण जरा खूप काही काही वेगळे वेगळे आकडे येत आहेत. तर मुद्दाम हा घेतलाय माहिती, श्वास मोजताना कसे मोजायचे. तर सेकंद काटा बघा किंवा मोबाईलवर बघत राहायचं. आता माझ्या मोबाईलवर 9:06 दाखवत आहे, तर मी 7 येईपर्यंत बघेल, म्हणजे तो टाइम सुरू होईल. 9:07 होईपर्यंत मी बघेल आणि मोबाईलवर बघून तुम्ही श्वास मोजू शकता. तर एक श्वास कसा मोजायचा बघा. श्वास घेतला मी, डावा हात बेंबीवर ठेवायचा आहे, म्हणजे कळेल लवकर. तर आता श्वास घेते मी, सोडला, एक झाला. मी आता घेतेय, सोडला, दोन झाले. परत आता तिसरा, बेंबीवर हात ठेवला, बेंबीवर हात ठेवला तर कळणारच आहे. तर असा श्वास मोजायचा आहे. श्वास घेतला, श्वास सोडला, एक. श्वास घेतला, सोडला, कुठेही प्राणायाम करायचा नाही, काहीही नाहीये. आणि मोबाईल मध्ये मी बघत आहे, 9:07 झालेले आहेत, 9:08 पर्यंत मी नॉर्मल घेणार आहे. घेतला, सोडला, एक. घेतला, सोडला, घेतला, सोडला. बेंबी वर खाली होणार आहे, त्याच्यावरनं कळू शकतो. असं मोजायचंय. घेतला, सोडला, घेतला, सोडला. काहीही स्ट्रेस आणायचा नाही, काही नाही. असं मोजायचं 1 मिनिटात. आणि असा 1 मिनिटात किती वेळा श्वास घेऊन होतो ते लिहून ठेवायचे डायरेक्ट. फार तर 4 आठवडे करा कॉलम. पहिला आठवडा, दुसरा आठवडा, तिसरा आठवडा, चौथा आठवडा. पहिल्या आठवड्यात 4 वेळा श्वास मोजायचा आहे. कधी मोजायचा आहे? सकाळी उठल्यावर, संध्याकाळी, रात्री झोपताना. या 2 वेळा तर फिक्सच आहेत. या 2 वेळा फिक्स आहेत. मग तिसरी वेळ काय आहे, तुम्ही सेट करा. साधारण जेवल्यावर घेऊ नका. आणि चौथी वेळ, या वेळा तुम्ही फिक्स करा. फार तर लिहून ठेवा. उठल्यावर, रात्री झोपताना, दुपारी 1 वाजता, संध्याकाळी 6 वाजता, असं. जेवणानंतर 2 तास सोडा. असं मोजून ठेवा 1 मिनिटात किती वेळा श्वास घेऊन होतात. 4 वेळा नोंदी करायच्यात. एका आठवड्यातून एकदाच, रविवार ठरवा आणि सोमवारी मेसेज टाकत चला. हे झालं 1 मिनिटात किती श्वास घेऊन होतात ते. कारण मी एवढी वजनदार आहे, माझं एवढं वजन बघताय तुम्ही. आणि माझं 12 संख्या येते बघा, 1 मिनिटात 12. आणि तुमचे आकडे बघून मी विचार करत बसते की काय तुम्ही मोजलेत का नाही बरोबर, असं मला वाटतं. तर कदाचित असेलही माझं ध्यान करती म्हणून असेल, कारण नीता मॅडम म्हणतात तुम्ही ध्यान करता म्हणून. पण एवढा फरक नाही आला पाहिजे, खूप फरक नाही आला पाहिजे, कारण तुम्ही वजन कमी आहे ना तुमचं, बॉडी कमी आहे. मला ते पण असतंच नाही एवढ्या बॉडीला श्वास. म्हणजे थोडस बीपी जास्त असतं ना, वजन जास्त असलं की खूप वेळ श्वास घ्यावा लागतं म्हणतात ना. तर ते चेक करा. तुमचं पण 12 आहे, पण बघा तुम्ही पोलीस आहात, तुम्ही किती छान आहात दिसायला, किती स्लिम आहात, किती उंच आहात, चडचडीत आहात. मी बघा, आणि तुमचा आणि माझा एकच म्हणजे मनीषा मॅडम, विचार करा तुम्ही. शारदा मॅडम तुम्ही पण विचार करा बघा, मी किती म्हणजे तसं तुमच्या बाबतीत तुमच्यापेक्षा कम्पेअर करा, तुम्हीच बघा. तुमची स्ट्रेस लेवल कदाचित जास्त असेल दोघींची, आहेच येते मला माहिती आहे. तर हे चेक करा, ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे हे झालं 1 मिनिटात किती वेळा श्वास होतो. 1 मिनिटात ओंकार नाही म्हटलेले आपण. आता ओंकाराचा मात्र तुम्हाला सेकंद काटाच लागणार आहे. ओंकाराचा सेकंद काटाच लागणार आहे. काय करायचं, मस्त श्वास घेऊन झाल्यावर सेकंद काटा बघायचा आणि मग एका ओंकारानंतर किती वेळा सेकंद काटा झालाय तो बघायचा. आता बघा, मी आता जे श्वास घेतला आणि मग घड्याळाकडे बघायचं. आणि पूर्ण म्हणून म्हणून झाल्यावर लगेच घड्याळात बघायचं. असा एका ओंकाराचा सेकंद किती होतात ते बघायचं. माझा
15 सेकंद पर्यंत जात. तर तुम्ही बघा आता काय टाकले ताकडे, ते पण मला आश्चर्य करणारे आहेत. तर कृपया हे आज लिहून ठेवा आणि सोमवारी शेअर करा. ठीक आहे. 10 सेकंद कमी आहे ना शारदा मॅडम? लक्षात घ्या, ओंकाराचे सेकंद जास्त झाले पाहिजेत, जास्त झाले पाहिजेत. कारण तुम्ही एका श्वासात एवढा ओंकार म्हणताय. ओंकाराचे सेकंद कमी नाही. ते अंजली मॅडम तुम्ही बघा, चुकलाय तुम्ही. क्लास झाल्यावर ओंकार लांबला पाहिजे, म्हणजे तुमची फुफ्फुसाची ताकद वाढते. आपण शंखवादनाचा कोर्सही फुफ्फुस साठीच ठेवला होता. शंखवादनाने तुमचं छान क्षमता होणार आहे. ते व्हिडिओ बघा शंखवादनाचे, ते पण तुम्हाला मदत करते. फुफ्फुसाची क्षमता वाढवली पाहिजे, यासाठी हे उद्दिष्ट ठेवायचे. ठीक आहे. तर संकल्प पेरले पाहिजेत. 10 तारखेला प्रतिपदा आहे. आपल्याला संकल्प पेरायचे, म्हणून ही सगळी तयारी करून घेते. आज सगळ्यांनी मोजायचे, उद्या पण मोजा आणि सोमवारी ही संख्या टाका. डायरीत तर लिहून ठेवायची, पण टाका. कारण एकमेकांना मोटिवेशन होतं ना, हो त्यांचा एवढा, त्यांचा एवढा. एवढा वेळ ओंकार म्हटलं 20 मिनिटं, आपण बसून दोनदा तीनदा म्हणतो, असं मोटिवेशन मिळतं. ठीक आहे. आणि ग्रुप एनर्जीनी काम होतं. एखादीचा जर ओंकाराचा सेकंद 50 असेल, 30 असेल, तर बाकीच्यांनाही तो वाढणार आहे आपोआप ग्रुप एनर्जीमुळे. तर हे पण आपलं काम होत असतं. तर चला, या 2 गोष्टी महत्वाच्या करायच्या आहेत. आता कोणाला अनुभव कथन सांगायचंय का? दोघींना मी विनंती केली होती. तर कोण सांगतंय पहिल्यांदा? मागच्या महिन्यात जानेवारीत जो काही ओंकार साधना कोर्स झाला, मी अनम्यूट करायची फॅसिलिटी देते, व्हिडिओ सुरू करायची फॅसिलिटी देते. तर दोघींनी खूप सुंदर अनुभव शेअर केलेले. तर त्यांना मी म्हणेल की व्हिडिओमध्ये तुम्ही या आणि सुरू करा. व्हिडिओ सुरू करून तुम्ही, तर आपल्या इतर साधकांना खूप मोटिवेशन होईल. तर कोण साधक करतंय, येतंय? तर कोण करणार आहात बघा जरा. चला, अंजली जाधव मॅडम, तुम्ही करणार आहात, तुमचा अनुभव चांगला आलेला आहे, करताय का? हा बोला. बोला मॅडम, हा सांगा अनुभव. हा. मी अंजली जाधव बोलते मुंबईहून. मी गेल्या महिन्यामध्ये ओंकार साधनेचा कोर्स केला होता. तुम्ही मला खूप हेडफोन शांत एकाच वाटलं. कानात घातलाय का? तुमचा आवाज नाही येते, हो, दोन दुसरा कानात मॅडम पाहिजे, बंद दोन्ही आहे. कानात घाला. आवाज खूप कमी आहे. हा, बरं बोला आता. मी अंजली जाधव बोलते मुंबईहून. नाही येतोय येते ना, मॅडम आवाज? आवाज कमी येतोय. मॅडम इथे जरा तुमचा रेंजचा मोबाईल प्रॉब्लेम हातात आहे. घेताय का? मोबाईल येतोय हातात. येतोय आवाज मॅडम. आवाज येतोय. हा बोला बोला. हा मॅडम बोला. रेंजचा प्रॉब्लेम आहे. हा ठीक आहे, बोला. मी अंजली जाधव बोलते मुंबईहून. मी गेला महिनाभर ओंकार साधनेचा क्लास केला होता. खूप शांत वाटतंय. कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम माझा खूप बऱ्यापैकी बरा झालेला आहे. खूप शांत बसावंसं वाटतं घरामध्ये. कोणाशी काही बोलावं असं वाटत नाही. मॅडम ऐकू येतंय का? हा, तुम्ही पहिल्यांदाच केलं ना जानेवारी महिन्यात? नाही, त्याच्या आधी दिवाळीला मॅडमनी घेतला होता ना, नीता मॅडमनी. दिवाळीला केलं होतं का? हो हो, दिवाळीला केला होता. बरं, ठीक आहे, धन्यवाद. अजून थँक्यू कोणाला मॅडम. बोलायचंय? राजश्री मॅडम बोलताय का? राजश्री मॅडम आहात तुम्ही?